लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी बॅनरबाजी झाली. अनेक ठिकाणी ईर्षेतून एकमेकांच्या वर चिखलफेक करत फलकावर आशयाच्या माध्यमातून आव्हानं दिली गेली. कोल्हापुरात तर मोठमोठे होर्डिंग लावून एकमेकांवर टीकास्त्र सोडलं गेलं. आता यामध्ये अनेक प्रकारच्या होर्डिंग्सच्या माध्यमातून लिहिलेले आशय लोकांच्या समोर आले. त्यामध्ये अब की बार 400 पार, भारत जोडो आणि विविध पक्षातील नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची ईर्ष्या, टोलेबाजी आणि अभिनंदनाचे बोर्डही झळकले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे फलक तर भारतभर मोठमोठ्या महामार्गांवर, शहरांमध्ये आणि पेट्रोल पंप आणि इतर ठिकाणीही आपण सर्वांनीच बघितले असतील. पण या सर्वांमधून एक आगळ्या पोस्टरची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. महाराष्ट्रातील सांगली इथल्या कर्नाळ भागामध्ये असणाऱ्या शामरावजी कदम मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकावर एक आगळा मजकूर पाहण्यात आला. कर्नाळा इथं लावलेल्या या फलकावर सकल हिंदुस्थानचे कणखर नेतृत्व माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांची सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन असा मजकूर लिहून त्याखाली लक्षवेधी ठरण्याजोगे वाक्य म्हणजे शुभेच्छुक शिल्लक राहिलेला हिंदू असं लिहिलं गेलेलं आहे. खरं तर हिंदू म्हणजे समस्त भारतामधील अनेक धर्माचे, विविध जातीचे आणि विविध प्रांतांचे, विविध भाषा बोलणारे आणि गुण्यागोविंदाने नांदणारे असाच एक एकंदरीत आत्तापर्यंतचा इतिहास आहे. पण निवडणूक निकालानंतर उमटलेले पडसाद पाहता ही निवडणूक धर्माच्या आधारे लढवली जात आहे का असाच संभ्रम निर्माण होतोय. काही विरोधी पक्षांकडून जाती, धर्म तसेच काही विशिष्ट गोष्टी बदलण्याच्या दृष्टीने प्रचारामध्ये अपभ्रंश पसरवला गेल्यामुळे अशा प्रकारचे मजकूर फलकांवर दिसत आहेत का, हा जणू समस्त भारतवासियांसाठी एक चिंतेचाच विषय म्हणावा लागेल का असा प्रश्न निर्माण होतोय.